नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात सर्वाधिक सावध किंवा संवेदनशील कोणी राहत असतील तर ते भांडवली बाजारातील परदेशी गुंतवणूकदार। संभाव्य राजकीय परिस्थितीचा त्यांना अधिक अचूक अंदाज येतो असे म्हटले जाते। 2019 आणि 2014 मध्ये झालेल्या दोन सार्वत्रिक निवडणुकांसमयी परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात समभाग खरेदीचा सपाटा लावला होता। वर्ष 2019 मधील निवडणुकीच्या निकालांपूर्वीच्या 2 महिन्यात सुमारे 25,000 कोटी रुपये मूल्याचे समभाग तर 2014 मध्ये निवडणूक पूर्व 2 महिन्यात 36,500 कोटी रुपये मूल्याची समभाग खरेदी त्यांच्याकडून झाली होती। त्या पृष्ठभूमीवर यावेळीची परिस्थिती खूप वेगळी दिसत आहे। यावेळी या परदेशी गुंतवणूकदारांचा कल पूर्णपणे बदललेला दिसतोय। यावेळी परदेशी गुंतवणूकदारांनी निवडणुकीच्या हंगामात आतापर्यंत 43.540 कोटी रुपये मूल्याचे समभाग विकण्याला प्राधान्य दिले आहे। गेल्या महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांची सर्वाधिक हिस्सेदारी असलेल्या लो डिजिटल, एस्टर डीएम हेल्थ, सोनाटा सॉफ्टवेअर, गुजरात स्टेट पेट्रोनेट, कोफोर्ज आणि बिर्ला सॉफ्ट या कंपन्यांच्या समभागांच्या किमतीमध्ये 20 ते 30% घसरण झाली आहे। सध्याच्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा विजय आणि त्याचा धोरणात्मक सातत्य यावर होणारा परिणाम याबद्दल गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढत आहे। बाजारातील अस्थिरता निवडणूक सुरू झाल्यापासून त्यात 47% वाढ झाली आहे। अर्थात केवळ लोकसभेच्या निवडणुका हेच एकमेव कारण यामागे आहे असे म्हणता येणार नाही। भारतासह सर्वच प्रगतिशील अर्थव्यवस्था असणाऱ्या बाजारपेठांमध्ये वाढलेली महागाई, रशिया युक्रेन आणि त्यानंतरचे इस्रायल हमास युद्ध आणि उत्तरोत्तर बिकट बनत असलेली भूराजकीय परिस्थिती आणि देशांतर्गत समभागांचे महागडे मूल्यांकन यामुळे देखील परदेशी गुंतवणूकदार अधिक सावध झाल्याचे दिसते। त्यामुळे देखील समभाग विक्री वाढली आहे। परदेशी गुंतवणूकदारांनी भारताबरोबरच इंडोनेशिया, फिलिपिन्स, व्हिएतनाम, थायलंड यांसारख्या बाजारांतूनही निधी काढून घेतलाय। दुसरीकडे तायवान, दक्षिण कोरिया, ब्राझील आणि मलेशियाच्या बाजारांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर नव्याने गुंतवणूक होत आहे। अर्थात मागच्या 2 निवडणुका आणि यावेळीची निवडणूक यांची परदेशी गुंतवणूकदारांच्या नजरेतून तुलना केल्यास यावेळी भाजप आघाडीसाठी ही निवडणूक जड जात असल्याचे दिसून येते। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।